तर असं काही करता येण्यासारखं नाहीये का, की बजेट वाढवून एखादा मोठा सिनेमा केला, जेणेकरून मराठीचा चित्रपट परत यायला ज्या एकतर चांगले मराठी सिनेमे करायचे असतील, तर सगळ्यात आधी ही अनुदानाची स्कीम बंद करावी, असं तुझ्या या पॉडकास्टच्या मार्फत मी सरकारला माझं सांगणं आहे. आणि पुन्हा ती जुनी जी टॅक्स रिफंडची स्कीम होती ती सुरू करावी. आणि सगळ्या गोष्टी सरकारने का कराव्यात? तुम्ही काय करणार आहात की? बरोबर. काय काय झालं की सरकारने करा, काय झालं की सरकारने करा, आम्ही काही करणार नाही का? आणि मगाशी मी तुला म्हटलं ना, की मराठी माणूस बरं सिनेमा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींच्या बरोबर त्याला एंटरटेनमेंटचे इतरही ॲव्हेन्यूज इतके ओपन झाले. आज तुम्ही मोबाईलच्या स्वरूपाने सगळं खिशात घेऊन फिरता. बरोबर. अख्खं एंटरटेनमेंट. ट्रेनमधून येताना बघ, सगळे मोबाईलमध्येच असतात. म्हणजे जर त्या ट्रेनच्या कंपार्टमेंटमध्ये एक 350-400 माणसं असतील, तर मोजून एखाद दुसरा माणूस तुला असा दिसेल की ज्याच्या हातात मोबाईल नाहीये. बरोबर. तर इतकं एंटरटेनमेंट चीप झाल्यानंतर, तुझ्या हातात असल्यानंतर, बरं घरात सगळ्यांच्याकडे स्मार्ट टीव्ही, हं. सर्व प्रकारचे ओ-टी-टी आहेत. बरोबर. बरं ओ-टी-टीमध्ये तुम्हाला पैसे घालायचे नसतील, तर काही असेही ॲप्स आहे लोकांकडे आहेत, पायरेटेड ॲप्स, की ज्याच्यात सगळे ओ-टी-टी फुकट बघता येतात. मग आज थिएटरला लागलाय सिनेमा, ठीक आहे येईल रे, हा नाहीतरी थिएटरला चालणार नाही आहे, 2 महिन्यांनी येणार ना ओ-टी-टीवर, तेव्हा बघेन मी. बरं ओ-टी-टीसाठी पण त्यांनी पैसे खर्च केलेले असतात ना, केबलवाल्याला पैसे दिलेले असतात, किंवा ते नेटफ्लिक्स घेतलेलं आहे किंवा झी हॉटस्टार घेतलेलं आहे, त्याचं एक सबस्क्रिप्शन आहे, ते भरलेलं असतं. मग तिथे त्याचा पैसा गुंतलेला असतो ना. बरोबर. मग थिएटरला का जावं? मग लोकांना थिएटरकडे ओढून आणण्या इतकं तुम्ही ग्रँजर दाखवा. बरोबर. तर त्या ग्रँजर आणि व्हिज्युअलायझेशनच्या नावाने तर आपण आपल्यासारखे दरिद्री कोणी नाही आहे. आम्हाला गोष्टीच व्हिज्युअलाइज करता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, साऊथमध्ये रिलिजियसली सिनेमा बघितला जातो. हो. बरोबर. म्हणजे आपल्याकडचा माणूस सकाळी अंघोळ केल्यानंतर जितका नियमितपणे तो देवाला अगरबत्ती दाखवतो, किमान काही नाही तर निदान तितक्या रिलिजियसली साऊथचा प्रत्येक माणूस रोज संध्याकाळी एक सिनेमा बघायचा, हा त्याचा नियम असतो. मजूर असू दे, त्याला मिळालेल्या मजुरीतले अमुक एक अमाऊंट सिनेमा बघून मगच तो घरी जाणार. तिथले स्टार आहेत. त्यांना ते देव म्हणतात. का मानतात? कारण ते फक्त थिएटरमध्ये गेल्यानंतरच त्यांना दिसणार आहेत. बरोबर. ते तुमच्या घरातल्या टीव्हीवर नाही दिसत. ते तुमच्या मोबाईलमध्ये नाही दिसत. जाहिराती पण निवडक जाहिराती करतात तिथले स्टार. सगळ्या जाहिराती करत नाही. आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या जाहिराती करणारा एकच अमिताभ बच्चन. तो चॉकलेट पासून रॉकेट पर्यंत काही कशाची जाहिरात करू शकतो. पण ते एक्सेप्शनल केस आहे. पण स्टील ही इज एक्सक्लुसिव्ह. त्यांचे सिनेमा बघायला माणसाला थिएटरला जावंसं वाटतं. हो. पण माझ्या मराठी स्टार मधला असा एक दाखव ना. म्हणजे आत्ताच्या पिढीतले नाही, आमच्या आधीच्या पिढीतले ही प्रिसाइजली एक दादा कोंडके सोडले, निळू फुले सोडले, की अरे यांचा सिनेमा थिएटरला जाऊन बघायलाच पाहिजे, असे नाही आहेत कोण. सध्या अंकुश चौधरी ते फक्त मूव्हीज करतात ना, म्हणजे ते नसतं सिरियल्समध्ये वगैरे. बाकी असं कोण दिसत नाही की एक्सक्लुझिव्ह कोणी आहे. नाही, सगळ्यांना सगळंच करायचंय. बरं नाटक आणि सिनेमा करा ना. नाटक ही वेगळी कला आहे, सिनेमा ही वेगळी कला आहे.
पण डेली सोपला तू रोज संध्याकाळी जर माझ्या घरात दिसणार आहेस तर तुझा सिनेमा बघायला मी थिएटरला का येऊ?